मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता आणि काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं आवश्यक आहे की मासिक पाळीच्या काळात काही चुका केल्यामुळे थेट कॅन्सर होत नाही, परंतु दीर्घकाळ जर स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही तर गर्भाशयमुखाच्या समस्या आणि इतर स्त्रीरोग होऊ शकतात आणि गंभीर आजारही वाढू शकतात. तेव्हा पहिलं महत्त्वाचं म्हणजे सॅनिटरी पॅड वेळेवर बदला. पॅड 4 ते 6 तासांनी बदला. जास्त रक्तस्राव असेल तर लवकरच बदला. खूप वेळ एकच पॅड वापरू नका, यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. दुर्गंधी, खाज, पुरळ आणि संसर्गाचा धोका वाढतो. वैयक्तिक स्वच्छता राखा. जनेंद्रियाचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा. फक्त स्वच्छ पाण्याने धुणं पुरेसं नाही. त्याचप्रमाणे तीव्र सुगंधी साबण किंवा केमिकलयुक्त उत्पादने टाळा. पुढून मागे स्वच्छता करा. स्वच्छ पॅड आणि कापड वापरा. कापड वापरत असेल तर स्वच्छ वापरा आणि उन्हात पूर्णपणे वाळलेलं असावं. ओलसर किंवा घाणेरडी कपडे वापरू नका. संसर्गाची लक्षणे दुर्लक्षित करू नका, जसं की तीव्र खाज, दुर्गंधीयुक्त स्राव, पिवळा किंवा हिरवा स्राव दिसत असेल किंवा सतत वेदना होत असतील, संभोगानंतर रक्तस्राव होत असेल तर नक्कीच काळजी घ्या. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. हा गर्भाशयमुखाचा कॅन्सर नक्कीच वाढू. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे HPVचा संसर्ग वाढू शकतो. गर्भाशयमुखाचा कॅन्सरचा धोका वाढू शकतो. मुख्य कारण म्हणजे HPV संसर्ग, धूम्रपान, अनेक लैंगिक साथीदार, रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, नियमित तपासणी न करणे यामुळे वाढू शकतो. पाळी नसताना जर रक्तस्राव होत असेल, संभोगानंतर रक्तस्राव होत असेल, पाळी खूप जास्त दिवस चालत असेल, सतत वेदना होत असतील किंवा दुर्गंधीयुक्त स्राव येत असेल, अचानकच वजन कमी होत असेल तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी HPV लस नक्की घ्या, जेणेकरून कॅन्सरपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. नियमित तपासणी करा. ज्या काही टेस्ट आहेत, जसं की HPV टेस्ट नक्कीच करून घ्या. स्त्रीरोग तज्ज्ञांकडून नियमित तपासणी करा. निरोगी जीवनशैली ठेवा. आहार संतुलित ठेवा. व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू टाळा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीमध्ये स्वच्छता न राखल्यामुळे थेट कॅन्सर होत नाही, परंतु संसर्ग, गर्भाशयमुखातील बदल आणि इतर स्त्रीरोग वाढू शकतात. त्यामुळे स्वच्छता, नियमित तपासणी आणि HPV लसीकरण करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा नक्कीच स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहा.